नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या यूट्यूब चॅनलला। आपण सर्व जाणताच की शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून 8 व 9 जुलै रोजी वाढीव टप्पा अनुदानासाठी राज्यभरातील अंशतः अनुदानित शाळा बंद आंदोलन करण्यात आले होते। याच माध्यमातून राज्यातील हजारो शिक्षक आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनासाठी संघटित झाले होते। वाढीव टप्पा अनुदानाचा GR जो 14 ऑक्टोबर 2024 रोजी लागू करण्यात आला होता, त्यासाठी निधीची तरतूद अजूनही झाली नव्हती। शासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक हे हवालदिल झाले होते। त्यामुळेच शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता व राज्यातील हजारो शिक्षक आझाद मैदानात भर पावसात व रात्रभर ठाण मांडून बसलेले होते। यामुळेच संकटमोचक म्हणून ज्यांची भूमिका असते ते आदरणीय गिरीशजी महाजन सर हे आझाद मैदानात 8 जुलै रोजी सायंकाळी आले होते व 9 जुलै रोजी तुमची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून देतो व शिष्टमंडळासोबत त्यांनी ती चर्चा घडून आली आणि त्यांच्या चर्चेला आज अपेक्षित असं यश मिळाल्याचं चित्र दिसून येत आहे। कारण त्यांच्या म्हणण्यानुसार 18 जुलै रोजी राज्यातील ज्याही शिक्षकांना 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय लागू झाला आहे त्यांच्या खात्यात 18 जुलै रोजी वाढीव टप्पा अनुदान हे नक्कीच मिळेल असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे। त्यामुळे राज्यातील 63,000 शिक्षकांसाठी पुन्हा एकदा आदरणीय गिरीशजी महाजन सर हे संकटमोचक म्हणून धावून आलेले आहेत। आदरणीय गिरीशजी महाजन सर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील 63,000 अंशतः अनुदानित शिक्षकांना त्यांच्या हक्काचा घास मिळालेला आहे। धन्यवाद।